पारोळा तालुक्यातील शिवरेदिगर येथे ग्रामसभेनंतर प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असताना ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। प्रल्हाद नारायण पाटील असे मृत्यू झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे। या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शिवरेदिगर येथे ग्रामसभा सुरू असताना ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला घेराव घातल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकारामुळे ग्रामसेवक प्रल्हाद पाटील हे ग्रामसभा अर्धवट सोडून निघून गेले। त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान ग्रामसभेदरम्यान घडलेल्या प्रकाराचा धसका घेतल्यानेच ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केलाय। या प्रकरणी ग्रामसभेत ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार करून गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेने केली आहे। या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे। दरम्यान ग्रामसेवकांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अवघड तर चालणार आहे। मी तुकाराम पाटील, पोलीस पाटील शिवरे। काल आमच्या गावा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। त्या ठिकाणी आमच्या गावातील ग्रामसेवक PN आप्पा हे आले असता काही तरुण मुलांनी त्यांना प्रश्न विचारले। प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे आपणकडनं दिले गेले होते, तरी काही तरुणांचा आरोप असल्या कारणाने ते घाबरून गेले, ते अस्वस्थ वाटू लागलं होतं त्यांना। त्या स्थितीत मी त्यांना त्यांच्या कचाट्यातून काढून त्यांना गाडीपर्यंत पोहोचवून त्यांना मी घरी पाठवलं। त्यानंतर हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांची अशी घटना झालेली। त्यांना पारोळा येथील पाटील मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता तिथे त्यांना जबरदस्त मोठा अटॅक आल्याने ते जागेवरतीच ते निधन झाले। तरी डॉक्टरने त्यांना पारोळा येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केली। नाही